नमस्कार. आपण लेखक कोशागार भरती जी होऊन 2 महिने उलटले आहेत, तर त्याचा रिझल्ट कधी लागेल आणि नेमका त्याचा कट ऑफ किती लागेल याबद्दल चर्चा करू. तर सर्वसाधारण पहिले बघायचं रिझल्ट. तर रिझल्ट याची शक्यता या महिन्यात तर काही दिसत नाही. याचा रिझल्ट लागेल तुमचा ऑगस्टमध्ये, ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये अपेक्षित आहे. याचा कट ऑफ बघूया आपण. तर कट ऑफची चर्चा करताना याचे 2 कट ऑफ वेगळे बघावं लागेल. पहिला कट ऑफ म्हणजे की याचा कोकण विभाग, याचा कट ऑफ वेगळा बघावला. याचं कारण असं आहे की कोकण विभागाचे जागा जास्त होत्या, 179 जागा होत्या. त्याच्यामुळं याचं फॉर्म पण जास्त होते आणि याचा पेपर 3 दिवस झाला, 3 डेज म्हणजे 9 शिफ्ट. त्याच्यामुळं ऑब्वियसली याचा कट ऑफ पण वेगळा लागला. तर कोकण विभागाचा कट ऑफ आपण बघूया. त्यानंतर संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक या विभागाचा कट ऑफ बघू. म्हणजे एकत्रच बघू त्याचा कट ऑफ. त्याचं कारण असं की त्याचे पेपर 3 शिफ्टमध्ये झाले होते, म्हणजे नॉर्मलायझेशन होण्याची चान्सेस खूप कमी आहे. तर पहिले कोकणचं बघू. कट ऑफ तेच जवळपास त्याच रेंजमध्ये राहणार आहे. फक्त कोकणचं थोडंफार जास्त लागू शकतो आणि नॉर्मलायझेशन नंतर फरक खूप मोठा फरक पडू शकतो. तर मी तुम्हाला ते बी सांगणार नॉर्मलायझेशन नंतर किती लागू शकतो आणि रॉ स्कोअर तुमचा किती असायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला जेवढे मार्क जर असतील तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की आपलं होऊ शकते. तर बघू, कोकण विभागाचा बघत आहे आपण. तर कोकण विभागाचा ओपन जनरलचा कट ऑफ हा 168 to 170 एवढे जर मार्क असतील तुम्हाला, जनरल मुलांना रॉ स्कोर असेल तर तुम्हाला भरपूर चान्स आहे. म्हणजे जवळपास 90% म्हणू शकता की होते. बाकी 10% तुमचं नॉर्मलायझेशनवर अवलंबून आहे. तर नॉर्मलायझेशनमध्ये याच्यामध्ये 20 मार्काचा फरक पडू शकतो साधारणतः, म्हणजे सरासरी आपण असं गृहीत धरू या रेंजमध्ये राहू शकतो. म्हणजे 168वाला मुलगा आहे, याचे जर 20 मार्क वाढले तर हा कितीवर जाणार आहे तुमचा, 188वर जाणार. आणि 170वाला आहे, याचे जर तुमचे 18 वाढले तुम्ही बरोबर येणार. किंवा असं होऊ शकते 170 मार्क आहेत, त्याचे 15 वाढू शकतात, 168चे आणखी वाढू शकतात, किंवा 166वाल्याचे बी वाढू शकतात. त्याच्यामुळं पण या रेंजमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला भरपूर चान्स आहे. आता फिमेलचं बघू. तर फिमेलला तुम्हाला 162 टू 166 या रेंजमध्ये जर असाल तुम्ही तर तुमचे भरपूर चान्सेस आहेत. आणि PHवाल्याचे तर तुम्ही 140 150 अशा रेंजमध्ये असाल तर तुम्हाला भरपूर चान्स आहेत, कारण जागा जास्त आहेत. त्यानंतर आपण बघू OBCचा. तर OBCमध्ये जास्त फरक पडणार नाही, पण OBCचा मी सांगतो त्या रेंजमध्ये 162 टू 168 या रेंजमध्ये लागेल. आणि फिमेलचा म्हणलं तुम्ही तर तुमची रेंज अशी राहू शकते 160 टू 164 या रेंजमधले जर फिमेल असतील तर तुम्हाला चान्स आहेत. PH आणखी त्याच्यापेक्षा खाली. PHचा तुम्ही 140 टू 150 या रेंजमध्ये असाल तर PHवाल्यांना चान्स आहे. त्यानंतर आपण बघू आता SCचा. SC जनरलचा लागेल बघा 158 टू 162 या दरम्यान मार्क असण्याचा चान्स आहे. तसंच फिमेलचा जर म्हणलं तर फिमेलला 154 टू 160 असे मार्क असतील तर त्या मुलींना लागू शकते. कारण तुम्हाला सांगितलंच आहे नॉर्मलायझेशन 20 मार्काचा फरक पडू शकतो. 20-30
मार्कापर्यंत वाढलेले आहे BMCमध्ये, पण याच्यात तरी 20 ते समजा 10 ते 20ची रेंजमध्ये वाढतील असं वाटतं आहे. तर STचं जर धरलं आपण तर STचा कमी लागणारच ऑब्वियसली. मुलांचं जर म्हणलं तर 156 to 160, मुलींचा 152 to 154. नंतर NTCचं जर धरलं तर हा कट ऑफ जवळपास 164 to 168, मुलींचा 160 to 164 असं धरा तुम्ही. त्यानंतर NTDचा पण हाच लागेल आणि SCBCचा बी याच रेंजमध्ये लागेल. थोडाफार फरक होऊ शकतो SCBC आणि NTD. EW जनरलचा कमी लागेल, याचा लागेल तुम्हाला 162 to 164. कदाचित याच्यापेक्षा बी कमी लागेल, कारण फॉर्म जर बघितले तर खूपच कमी आहे इथं EWचे या लागले त्याला. त्याच्यामुळं EWचा कट ऑफ तर मला तरी वाटतं की 158 to 162 असे जरी मार्क असतील तर तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि फिमेलचे आणखीनच कमी 154 to 158 जर असतील तर तुम्हाला चान्सेस भरपूर आहे मुलांचे आणि मुलींची या रेंजमध्ये. आता बाकीच्या विभागाचा बघायचा झाला तर बाकी विभागाचा तुम्ही छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक या विभागाचा कट ऑफ तर तुम्हाला ओपन जनरलला जर तुम्हाला 166 to 168, 170 या दरम्यान मार्क असले तर तुमचं 100% सिलेक्शन होणार. नॉर्मलायझेशनचे चान्स खूप आहे. तुम्हाला 160 प्लस असणाऱ्यांनी बी होप तर धरायला काही हरकत नाही, पण शक्यता ह्या रेंजची आहे. सिलेक्शन होण्याचे चान्स यांचे जास्त आहेत. आता आपण बघू सर्वांचे OBC यांचे सर्वांचे कट ऑफ बघू आपण. OBCचा 162 to 164, फिमेलचा 158 to 160. त्यानंतर SCचा मेलचा जनरलचा तुमचा 158 to 160, फिमेलचा 154 to 156. त्याच्यानंतर STचा तुमचा लागेल मेलचा म्हणजे जनरलचा तुमचा लागेल 154 to 160 आणि फिमेलचा 150 to 154 या दरम्यान लागेल. त्यानंतर तुमचा लागेल EWHचा 156 160 आणि फिमेलचा 152 to 154 या रेंजमध्ये जर असाल तर तुम्हाला चान्सेस भरपूर आहे. आणि तुम्ही ACBCचा जर कट ऑफ बघितला तर ACBCचा कट ऑफ तुम्हाला 162 to 164 जनरलचा आणि फिमेलचा तुम्हाला 158 प्लस जर मार्क असतील आणि साधारणतः 160पर्यंत तर तुम्हाला चान्सेस आहेत. NTD वगैरे NTCचे कट ऑफ याच्यापेक्षा हाय लागतील, ओपन जवळपास लागतील. NTD आणि NTCचे कट ऑफ तुमचे 164 प्लस वाल्याला चान्स मिळू शकतो. तर नमस्कार, असेच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. मी याच्या अगोदर BMCचा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे आणि बरोबर त्याच रेंजमध्ये लागलेला आहे. तुम्हाला याच रेंजचे जे
रॉ स्कोअर तुम्हाला याच रेंजचे दिसतील. हां, भले तुमचं कोकण विभागामध्ये जर नॉर्मलायझेशन झालं किंवा याच्यामध्ये बी झालं तर नॉर्मलायझेशननंतर तुम्हाला बघा 160 2 विद्यार्थी 160 मार्कवाले. तर या मुलांचे BMCमध्ये 38 मार्क वाढले, 32 मार्क वाढले आणि 160 याच्यावाली 8च मार्क. 168 झाला आणि याचे 30 वाढून 190 झाला, याचं सिलेक्शन झालं. मग 160वालेच झालं नाही, असं होऊ शकते. शेवटी नॉर्मलायझेशनवर आहे, पण या रेंजमधल्या मुलांना चान्स आहे. जे मेरिट लिस्टमध्ये सहसा याच रेंजमधली मुलं असतात.